वेळ पडल्यास आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे। 2 महिने होऊन देखील कृष्णा आंधळे फरार असून अशोक मोहिते प्रकरणामध्ये जे आरोपी होते ते कर्नाटकला पकडले गेले ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत असं देखील महत्त्वाचं विधान सुरेश धस यांनी केलेलं आहे। आरोपी होते ते कर्नाटकमध्ये पकडलेले आहेत आणि ते कृष्णा आंधळेचे मित्र आहेत। म्हणजे मी अजूनही म्हणतो की ह्या आका आणि त्यांच्या गँगचा माल संपलेला नाही। आता अजूनही तो मुलगा मोहिते अनकॉन्शियस आहे, त्याच्यामुळं त्याच्यावरती 326 जी केलेली एसपीने 326 च्या ऐवजी 307 म्हणजे 109 हे लवकरात लवकर करावे, म्हणजे हे लोक आतमध्ये राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।